नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण कर्नाटकाची फेमस अशी सुशिला रेसिपी बघणार आहोत। ही खायलाही खूप चटपटीत बनते आणि खूपच स्वादिष्ट आणि पचायला अगदी हलकी, पोह्यांपेक्षाही हलकी असते आणि खूप चविष्ट बनते। चला तर मग बघूया। मी एक कटोराभर मुरमुरे घेतलेले आहे। आम्ही मुरले पण म्हणतो, काही भागात याला चुरमुरे म्हणतात। प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने नाव आहे याचे। आम्ही मुरले म्हणत असतो। तर मी हे पाण्यात असे टाकून घेतलेले आहे। भिजवून घ्यायचे आहे। खूप वेळ भिजवायचे नाही, फक्त असं थोडं 2 मिनिटं। आणि त्यानंतर आपल्याला ते एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे। या पद्धतीने भिजवून घ्यायचे आहे। थोडं भिजवून घ्यायचं। खूप वेळ ठेवलं तर त्याचा लगदा होतो, म्हणून जास्त वेळ ठेवायचं नाही, लगेच काढून घ्यायचं। मी चाळणी खाली कटोरा ठेवलेला आहे आणि असे थोडे पिळून यांना काढून घ्यायचे आहे। या पद्धतीने जास्त दाबायचे नाही, कारण की मी लगेच काढत आहे। या पद्धतीने मी पूर्ण काढून घेते आणि पचायला अगदी हलके आणि खायला ते इतके स्वादिष्ट बनतात। बघा, मी छान काढून घेतलेले आहे। आता आपल्याला गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि त्यातनं थोडं तेल घालून घेतलेलं आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या पण घालू शकतात, यात गाजर वगैरे। मी शेंगदाणे घेतलेले आहे। हे शेंगदाणे माझे भाजलेलेच आहे, त्यामुळे मी जास्त वेळ भाजत नाही आहे। तुमचे भाजलेले नसेल तर याला छान खरपूस रंग येईपर्यंत भाजायचा आहे आणि व्यवस्थित भाजायचे शेंगदाणे। त्यानंतर छान चव लागते यांची। या म्हणजे सुशिला रेसिपीमध्ये खूप छान बनतात ते। मी कांदे आणि 2-3 मिरच्या चिरून घेतलेल्या आहे, त्या टाकून परतून घ्यायचं आहे। ही कर्नाटकाची खूपच फेमस आहे रेसिपी। या पद्धतीने बनवून घ्यायचं आहे। मी इथे मटार घेतलेले आहे। हे वाटाण्याचे दाणे पण यातनं टाकून घ्यायचे आहे आणि छान परतवून घ्यायचं व्यवस्थित। त्यानंतर मी एक टमाटर घेतलेला आहे, छोटा होता तो टाकायचा। तुम्हाला टमाटर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, परंतु टमाटर टाकल्याने छान चव लागते याची। आता मी चवीपुरतं मीठ घालून घेत आहे आणि हे छान परतवून घ्यायचं आहे। बघा, मी शिजवून घेतलेलं आहे। या पद्धतीने बनवाल खूपच छान आहे ही रेसिपी। पुन्हा पुन्हा बनवायची इच्छा होते। आता मी हळद टाकून घेतलेली आहे। यातनं जास्त मसाले वगैरे टाकायची गरज नाही पडत आपल्याला। ही याच पद्धतीने खूप छान तयार होते। आता मी हे छान मिश्रण ढवळून घेतलेलं आहे। व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, आता आपले हे मुरले छान असे पोह्यांसारखे मोकळे मोकळे होऊन जातात आणि खूपच छान तयार होतात हे। आणि जास्त वेळ भिजवलं की नाही तर लगदा व्हायची शक्यता असते, म्हणून जास्त वेळ भिजवायचं नाही, लगेच टाकायचं। आणि हे लवकरच हलके असतात, तर लवकर मुरून जातात पटकनच आणि लगेच काढायचे। म्हणजे बघा, असं पोह्यांसारखा मोकळा तयार होतो हा नाश्ता। सकाळच्या घाई गडबडीमध्ये या पद्धतीने आपण पटकन नाश्ता बनवून देऊ शकतो आणि पचायला अगदी हलका आहे। खूपच छान। मी तर हा नाश्ता नेहमी घरी बनवत असते आणि वरून छान लिंबू पिळून घ्यायचं। बारीक शेव असल्यास शेव टाकायचे, खूप छान खायला लागतो एकदमच। आता मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि परतवून घ्यायचं आहे। थोडं 2-3 मिनिटं आपण शिजवून घ्यायचं आहे। बघा, मी शिजवून घेतलेला आहे। बघा, आपला चटपटीत असा नाश्ता तयार झालेला आहे। एकदा तरी नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा, हेल्दी रहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात रहा। धन्यवाद।